गुड मॉर्निंग स्टुडंट्स. रयत शिक्षण संस्था सातारा, हुतात्मा राजगुरू विद्यालय व ज्युनियर कॉलेज, पांडवनगर, पुणे येथे मी लुले मॅडम तुमचं स्वागत करते. आज आपण तिसरा चॅप्टर सुरू करणार आहे, वाणिज्य संघटन व व्यवस्थापन या विषयातील उद्योजकतेचा विकास. उद्योजकतेचा विकास हा चॅप्टर आपण तिसरा सुरू करतो आहे. उद्योजकता म्हणजे काय? उद्योजकता हा एक व्यवसाय आहे. जसं आपण एखादा व्यवसाय सुरू करतो, जसं आपण एखादं किराण्याचं दुकान टाकलं किंवा एखाद्या यांनी केस कापल्याचं जे कर्तनालय ज्याला म्हणतो आपण ते टाकलं, ज्याच्यामध्ये आपण एखादी सेवा प्रदान करतो आहे किंवा आपण एखादं उत्पादन करतो आहे आणि बाजारात विकतो आहे किंवा बाजारातून एखादं सामान आणून आपण त्याच्यावर थोडंसं प्रॉफिट टाकून ते विकतो आहे. तर अशा प्रकारचा कोणत्याही प्रकारचा जो उद्योग आहे त्याला आपण या उद्योजकतामध्ये आणू आणि असा जो करणारा जो व्यक्ती असतो त्याला आपण उद्योजक असं म्हणू शकतो. आता बघा, तुम्हाला दिसतं आहे की उद्योजकता हा एक पूर्ण वेळ व्यवसाय आहे. यासाठी समर्पण आणि कष्टाची आवश्यकता असते, कारण स्वतःचाच आपला व्यवसाय असल्यामुळे आपल्याला पूर्ण वेळ त्याला द्यावा लागतो, पूर्ण त्या व्यवसायाकडे लक्ष द्यावं लागतं, कष्ट घ्यावे लागतात. ते मालक, उत्पादक, बाजार निर्मिती करणारे, निर्णयक्षम आणि जोखीम पत्करणारे असतात. ते स्वतः जे उत्पादक असतात ते मालक असतात आणि त्याच्यानंतर हे जी व्यवसाय किंवा ते जे करतात आहे त्याच्यामुळे बाजाराची निर्मिती होते, मार्केट एक स्थापन करतात ते, जिथे तुम्ही जाऊन ती वस्तू खरेदी करू शकता. यामुळे उद्योजकतेला उत्पादनाचा चौथा घटक असे संबोधले जाते आणि ते रोजगाराच्या संधी निर्माण करतात, म्हणून त्यांना राष्ट्राच्या प्रगतीचा कणा असे म्हणतात. आता रोजगाराच्या संधी निर्माण होतातच, कारण की समजा जर मी एखादा व्यवसाय सुरू केला तर माझ्याकडे काम करणारे मजूर, एखादे स्किल्ड वर्कर्स जे असतात, जे माझ्या व्यवसायाचा हिशोब ठेवणारे काही क्लर्क असतील, या सगळ्यांना मी माझ्याकडे नोकरी देणार, म्हणजे मी रोजगार वाढवते आहे. कोणत्याही देशाच्या विकासात ते महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. तर बरोबर आहे की एखादा समजा देश स्वतःच्या पायावर अशा पद्धतीने उभा राहू शकतो की आपल्याला कुठे दुसऱ्याकडे नोकरी करायची गरज नाही, पण आपण स्वतःच दुसऱ्यांना नोकरी देण्यासाठी एक उद्योग निर्माण केला. भलेही त्याच्यात थोडेसे पैसे, आपल्याला वेळ, कष्ट जास्त घ्यावे लागतात, पण आपण त्यामुळे काय होतं, देशाच्या प्रगतीमध्ये आपण एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतो. आता थोडासा याचा इतिहास बघूया की 16व्या शतकापासून हे उद्योजक हा शब्द ॲक्च्युली आपल्या बोलण्यात चालण्यात आला. कसा की 16व्या शतकाच्या प्रारंभी उद्योजक हा शब्द लष्करी आरमारातील अग्रगण्य पुरुषांना सूचित करण्यासाठी फ्रेंच नागरिकांनी वापरला. तर त्यावेळी जे आपल्याकडे जे राज्यकर्ते होते, जे ते बाहेरच्या देशातले होते, त्यांनी हा शब्द उद्योजक म्हणून आणला, जो त्यांच्या लष्करामध्ये जे सैनिक होते त्यांच्यासाठी वापरण्यात आला. 17व्या शतकात हा शब्द कंत्राटदार, म्हणजे जे कॉन्ट्रॅक्टर वगैरे असतात त्यांच्यासाठी वापरण्यात आला. आणि 18व्या शतकात हा शब्द फ्रेंच अर्थशास्त्रज्ञ रिचर्ड कौटिलोन यांनी व्यवसाय आणि आर्थिक कृतींसाठी तो लागू केला. म्हणजे आपण जो व्यवसाय करतो आहे किंवा आर्थिक घडामोडी ज्या आपल्या या उद्योग करण्यामुळे होतात, त्यासाठी हा उद्योजकता हा शब्द त्यांनी वापरला. 1848मध्ये प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ जॉन स्टुअर्ट मिल यांनी उद्योजकतेला खाजगी उद्योग स्थापक असे वर्णन केले. म्हणजे त्या काळापासून आपण हे उद्योजकता थोड्या प्रमाणामध्ये जसं वेळ बदलली त्याच्यानुसार त्याचा थोडा अर्थ बदलत गेला. आणि आता आपण ह्याच्यात विचार करता, भारताचा विचार करता, पूर्वीच्या काळी उद्योजकतेला तेवढा वाव मिळाला नव्हता, पण आजकाल भारत सरकार व्यवसाय सुलभतेने करता यावा यासाठी सातत्याने विविध उपाययोजना करीत असतात, जेणेकरून उद्योजक हा त्याला आपल्या सोप्या पद्धतीने व्यवसाय करता आला पाहिजे. संकल्पना. तर उद्योजक हा शब्द कुठून आला आहे, तर हा फ्रेंच शब्दापासून आला आहे. आत्ताच आपण बघितलं, फ्रेंच शब्द आहे एंट्रीप्रिंड. याचा अर्थ काय होतो की टू अंडरटेक, म्हणजे एखाद्या गोष्ट आपल्या हातात घेऊन करणे, त्याला म्हणतात उद्योजक. उद्योजक ही अशी व्यक्ती आहे की जी व्यवसाय सुरू करते आणि पैसा कमावण्यासाठी नुकसानही सहन करण्यास तयार असते. तर बरोबर आहे, ही आपण विचार करण्यासारखी गोष्ट आहे की जर आपण एखादा उद्योग स्थापन करतो आहे, आपण एखादा व्यवसाय सुरू करतो आहे, तर त्यासाठी आपल्याला पैसे कशाला करतो आहे, आपण पैसे कमवण्यासाठी, पण त्यामध्ये कधी आपल्याला नुकसानही सहन करावं लागतं. जसा फायदा होतो तसं नुकसानही आपल्याला सहन करावं लागतं. त्याच्यामुळे हा उद्योजक हा जो व्यक्ती असतो याला या दोन्हीसाठी तयार राहावं लागतं की पैसे जरी आपण देतो आहे तरी आपल्याला नुकसानाची सुद्धा तयारी ठेवावी लागते. तसंच जसं आता फॉर एक्झाम्पल्स आपण बघूया की एक छोटा व्यावसायिक ज्याने आपल्या शेजारी किराणाचे दुकान काढलं आहे, तो पण एक उद्योजकच आहे.
तसंच रस्त्याच्या बाजूला असलेले धुलाई केंद्र हा सुद्धा उद्योजकच आहे. म्हणजे हे मी काही छोटे छोटे एक्झाम्पल याच्यासाठी घेतले की आपल्याला उद्योग म्हणजे मोठा उद्योग काहीतरी, जसं रिलायन्स कंपनी, जसं मी उदाहरण घेतलंही आहे की कोट्यावधी रुपयांची उलाढाल असलेले रिलायन्स कंपनीचे संस्थापक हे सुद्धा उद्योजकच आहे. पण याचा अर्थ काही छोटे व्यवसाय करणारे उद्योजक नाही असं नाही. छोट्यात छोटा व्यवसाय करणाऱ्यापासून तर मोठ्यात मोठ्या कोट्यावधी रुपयांची उलाढाल असलेला व्यवसाय करणाऱ्या सगळ्यांना आपण उद्योजकच म्हणणार. आता ही उद्योजक म्हणजे ही अशी व्यक्ती असते की जी जोखीम स्वीकारते. जोखीम म्हणजे धोका. तर त्यानंतर तंत्रज्ञानाचा वापर करते. वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीचा आपल्या उद्योगामध्ये ती वापर करत असते. जागतिक वातावरण सक्षम करून नवीन व्यवसाय उद्योग सुरू करण्याची त्याची इच्छा असते. उद्योजक हा असा व्यक्ती असतो की ज्यांना नवीन कल्पना, उत्पादन, सेवा प्रदान करून देतात. त्या आपला व्यवसाय करताना नवीन कल्पनांचा आपल्या व्यवसायामध्ये ते लोक वापर करतात आणि ग्राहकांची गरजा पूर्ण करण्यासाठी चांगल्या बाजारपेठेची निर्मिती करतात. ग्राहकांच्या गरजा नक्कीच पूर्ण होतात, कारण की ते जे व्यवसाय करतात आहे, ते जे एखादं प्रोडक्शन करतात आहे, उत्पादक करतात आहे, त्यांनी ग्राहकांच्या गरजाच पूर्ण होऊन राहिल्या आणि त्याच्यामुळे काय होतं की एक चांगली बाजारपेठ, चांगलं मार्केट याची निर्मिती आपल्या आप होत असते. त्याच्यामुळे उद्योजक हा आपण एक शॉर्टमध्ये म्हणू की असा व्यक्ती जो जोखीम स्वीकारतो, तंत्रज्ञानाचा वापर करतो आणि सगळ्या नवीन कल्पना आपल्या उत्पादन क्षेत्रात आणून, आपल्या उत्पादनाच्या मेथडमध्ये आणून ग्राहकांच्या गरजा पूर्ण करतो आणि एका चांगल्या बाजारपेठेची निर्मिती करतो. तर अशा पद्धतीने आपल्याला एक उद्योजकता किंवा उद्योजक ही संकल्पना तुमच्या मला असं वाटते लक्षात आलेली असेल. यामध्ये उद्योजकांना व्यवसायाचा आकार, कामाचा प्रकार, उद्योजकाचे वय, शिक्षण ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या नसतात. महत्त्वाचं काय असतं की त्यांनी आपल्या व्यवसायामध्ये कोणत्या प्रकारचं जोखीम घेतलेलं आहे, तंत्रज्ञान कोणतं लावलेलं आहे आणि तो किती त्याच्यावर कष्ट करण्याची त्याची तयारी आहे, यावर त्या उद्योजकाचं जास्त लक्ष असतं. आता याच्या व्याख्या बघूया. तर हॉवर्ड स्टीव्हन्सन यांनी व्याख्या दिलेली आहे की उद्योजकता म्हणजे नियंत्रित संसाधनाच्या पलीकडे संधी मिळवणे. नियंत्रित म्हणजे लिमिटेड आपल्याकडे जे संसाधनं असतात, म्हणजे पैसा तुमचा लिमिटेड आहे किंवा तुमच्याकडे यंत्रसामग्री कमी आहे, लोक काम करणारे समजा कमी आहेत, स्किल्ड वर्कर पाहिजे कारण तुम्हाला जे शिकलेले आहेत, प्रशिक्षण घेतलेले आहेत, तर अशा लोकांच्या कमी जरी असलं तरी त्यांच्या मदतीनेच अजून आपला उद्योग जास्त चांगल्या पद्धतीने वाढवायचा, अशा पद्धतीची जी संधी आहे त्यालाच आपण उद्योजकता असं म्हणू शकतो, असं हॉवर्ड स्टीव्हन्सन यांनी म्हटलेलं आहे. तसंच वेबस्टर शब्दकोश म्हणजे जे डिक्शनरी आहे वेबस्टर्स यांनी उद्योजक या शब्दाचा अर्थ सांगितला आहे की उद्योजक ही अशी व्यक्ती आहे जी पैसे मिळवण्यासाठी व्यवसाय सुरू करते आणि जोखीम पत्करण्यास तयार असते. तर आता आपण तेच बघितलं की व्यवसाय कशासाठी आपण सुरू करतो, कोणताही पैसे मिळवण्यासाठीच सुरू करतो, पण त्यासाठी त्या उद्योजकाला जोखीम म्हणजे धोका पत्करण्याची सुद्धा तयारी ठेवावी लागते. त्यानंतर आपण तिसरं बघितलं होतं ऑक्सफर्ड इंग्रजी शब्दकोश, त्यांनी सुद्धा तसंच सांगितलं आहे की उद्योजक म्हणजे अशी व्यक्ती जी व्यवसाय संस्था संघटित करते, चालवते, तसेच तो व्यवसाय करण्यासाठी आर्थिक जोखीम पत्करते. आता याच्यानंतर आपल्याला त्याची वैशिष्ट्ये बघायची आहे. त्यात उद्योजकांकडे काही विशेष वैशिष्ट्ये असतात की जसं तो सर्जनशील असतो, म्हणजे विचार करण्याची त्याच्यामध्ये कॅपॅसिटी असते, विचारसरणी, त्याची कल्पनाशक्ती, उत्साह. तर या सगळ्यांचा आपण वन बाय वन त्याचा विचार करू. जसं पहिलं बघा बौद्धिक क्षमता. तर उद्योजक हा एक चांगली बुद्धिमत्ता असणारा व्यक्ती असतो. त्याच्यामध्ये व्यवसायाची परिस्थितीचे विश्लेषण करण्याची क्षमता असते, त्यामुळे त्या क्षमतेचा उपयोग तो आपल्या व्यवसायासाठी करत असतो. दुसरं दिलं आहे भविष्यातील दूरदृष्टी. आता व्यवसाय करायचा म्हणजे भविष्याची जी धोका आहे किंवा आपल्या बाजाराच्या परिस्थिती बदलते, कधी प्राइसेस बदलतात, कमी जास्त होतात, तर याचा सुद्धा त्या भविष्यातील दूरदृष्टी असणाऱ्या व्यक्तीलाच हा उद्योजक आपण म्हणू शकतो. व्यवसायाच्या बाह्य वातावरणाबद्दलही त्यांना ज्ञान असायला हवे. तिसरं दिलेलं आहे कठोर परिश्रम. आता आपण स्वतःचा व्यवसाय सुरू करतोय म्हणजे आपल्याला कठोर परिश्रमासाठी तयार होणं केव्हाही कामीच येतं, कारण की नवीन उपक्रम जेव्हा आपण सुरू करतो तेव्हा त्यासाठी कठोर परिश्रम करणं जास्त महत्त्वाचं असतं. त्याला वेळ द्यावा लागतो आणि व्यवसायाची वेगवेगळी क्षेत्रे आपल्याला हाताळावी लागतात, त्यासाठी मेहनतीची गरज असते. चौथा आहे तांत्रिक ज्ञान.
तांत्रिक म्हणजे टेक्नॉलॉजिकल, म्हणजे ह्या आजकालच्या वेगवेगळ्या ज्या टेक्नॉलॉजी सगळं कम्प्युटराइज्ड मशिनरीज आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत याचंसुद्धा ज्ञान या उद्योजकाला असलं पाहिजे. त्याच्या म्हणजे वन ऑफ द वैशिष्ट्य ते आहे. त्यानंतर आहे संज्ञापन कौशल्य म्हणजे कम्युनिकेशन स्किल. कम्युनिकेशन म्हणजे एकमेकांशी संवाद साधणे. आता ह्याचंसुद्धा कौशल्य त्या उद्योजकात असलं पाहिजे, कारण की आपलं मत, कल्पना, आपल्या व्यवसायाबद्दलची माहिती तो इतरांना, जसं ग्राहकांना, पुरवठादार, त्यांना जो म्हणजे माल पुरवठा करणारे लोक आहेत, धनको आहेत, त्याचे कर्मचारी आहेत, यांच्याशी त्यांना संवाद साधता आला पाहिजे. त्यानंतर दिलं आहे उच्च आशावादी म्हणजे हायली ऑप्टिमिस्टिक. उच्च आशावादी म्हणजे त्याला कधीही निराशा त्याच्या मनामध्ये नसली पाहिजे. सकारात्मक विचार त्याच्या मनामध्ये नेहमी असले पाहिजे, आत्मविश्वास असला पाहिजे आणि नेहमी आशावाद आणि सकारात्मक वृत्ती यांनीच त्यांनी आपला व्यवसाय चालवला पाहिजे. त्यानंतर आहे जोखीम घेणे. जोखीम म्हणजे मी सांगितलं जसं धोका पत्करणे. तर धोका म्हणजे कोणता आहे, जसं नुकसानाचा धोका असतो किंवा एखादा काही अपघात झाला त्याचा धोका असतो. तर या धोका व्यावसायिक क्षेत्रामध्ये आपल्याला पत्करायची आपल्याला तयारी असली पाहिजे. आणि त्यानंतर आहे सगळ्यात शेवटचा आत्मविश्वास म्हणजे सेल्फ कॉन्फिडन्स. तर उद्योजकांमध्ये हा आत्मविश्वास असलाच पाहिजे, कारण की त्याला एवढ्या सगळ्यांना घेऊन, कर्मचाऱ्यांना काम देऊन आणि एक चांगल्या पद्धतीचा व्यवसाय त्याला स्थापन करायचा असतो. त्याच्यामुळे त्याचा स्वतःवर विश्वास असणं म्हणजे आत्मविश्वास असणं फार गरजेचं आहे. तर हे सगळे त्याची वैशिष्ट्य दिलेले आहेत की अशा पद्धतीचे जे वैशिष्ट्य जर त्या उद्योजकात असेल तर तो एक सक्सेसफुल यशस्वी उद्योजक बनू शकतो. त्याचे गुण बघूया की काय असलं पाहिजे त्याच्यामध्ये. तर शिस्तबद्ध असला पाहिजे. शिस्तबद्ध म्हणजे काय की जसं व्यक्ती त्याच्या व्यावसायिक कार्य करण्यामध्ये जर लक्ष केंद्रित जेव्हा करतो तर त्या उद्दिष्टांमध्ये काही अडथळे, विघ्ने येऊ शकतात. तर त्याच्याकडे या गोष्टींना दूर करण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या असल्या पाहिजे, जेणेकरून एक शिस्तबद्ध रूपरेषा त्यांनी आपल्या व्यवसायाची त्याला आखता आली पाहिजे. त्यानंतर आहे आत्मविश्वास. जसं आपण बघितलं की एक महत्त्वाचा गुण एका यशस्वी उद्योजकाचा आहे की त्याला स्वतःवर आत्मविश्वास असला पाहिजे. मला यश मिळेल का, मला मी हे करू शकेल का, हे प्रश्न त्याच्या मनामध्ये कधीच आले नाही पाहिजे आणि त्या आपल्या कृतीतून त्यांनी तो आत्मविश्वास दाखवला पाहिजे. मोकळ्या मनाचे म्हणजे ओपन माइंडेड म्हणजे काय की कार्यप्रवाह, कार्यक्षमता, कुशल मनुष्यबळ, संभाव्य नवीन व्यवसाय याबद्दल त्यांनी सतत वेगवेगळ्या नवीन कल्पना निर्माण केल्या पाहिजे. जुन्या पद्धतीचे विचार हे आपल्या मनामध्ये त्यांनी आणता कामा नये जर त्याला एक यशस्वी उद्योजक व्हायचं असेल तर. त्यानंतर आहे स्वयंचालक म्हणजे सेल्फ स्टार्टर्ड. जे काही करायचं आहे ते आपल्यालाच करायचं आहे, मला कोणी काही करून देणार नाही आहे किंवा मला कोणी काही सांगणार नाही आहे, हा विचार त्याच्या मनामध्ये नेहमी असला पाहिजे. यामुळे काय होतं की त्याच्या प्रकल्पाचे म्हणजे त्याच्या व्यवसायाचे जे मापदंड आहेत म्हणजे जे निर्णय आहेत तो स्वतः घेतो आणि त्या निर्णयाचे चांगले वाईट परिणामांसाठी सुद्धा तो स्वतः तयार राहतो. त्यानंतर आहे स्पर्धात्मक कॉम्पिटिटिव्ह. स्पर्धा आपल्याला नेहमी करावीच लागते. जसं आपण एखादा उद्योग स्थापन जर केलेला आहे तर आपल्याला त्यामध्ये त्याच टाईपचा उद्योग स्थापन करणारे दुसरेसुद्धा उद्योजक आपल्याला कॉम्पिटिशन करण्यासाठी मार्केटमध्ये उतरू शकतात. तर उद्योजकाला जर यशस्वी व्हायचं आहे तर आपल्याला या चांगल्या पद्धतीने स्पर्धा करण्याची जी एक गुण असतो तो त्याच्यामध्ये असला पाहिजे. सर्जनशीलता म्हणजे क्रिएटिव्हिटी, नवीन गोष्टी, नवीन कल्पना निर्माण करणे आणि आजकालच्या परिस्थितीशी संबंधित नवीन टेक्नॉलॉजींचा आपल्या याच्यामध्ये कसा उपयोग करता येईल याच्याबद्दल क्रिएटिव्ह विचार सतत करत राहणे म्हणजे सर्जनशीलता हा पण एक चांगला गुण आहे यशस्वी होण्यासाठी. त्यानंतर आहे निश्चय, डिटर्मिनेशन. कोणत्याही अपयशाच्या खाली खचून न जाता आपला दृढ निश्चय जो आपण केलेला आहे की आपल्याला यशस्वी व्हायचं आहे तर याचा उपयोगसुद्धा त्याला चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. संज्ञापन कौशल्य म्हणजे कम्युनिकेशन स्किल. हे आपण मगाशी डिस्कस केलं की संवाद त्याला चांगल्या पद्धतीने साधता आला पाहिजे, मग तो कर्मचाऱ्यांशी असो, आपल्या ग्राहकांशी असो. त्यानंतर आहे कामाची योग्य नीती म्हणजे स्ट्रॉंग वर्क एथिक्स म्हणजे चांगल्या पद्धतीने त्यांनी काम करता आलं पाहिजे. तिथे त्यांनी काही बदमाशी नाही केली पाहिजे. जर बदमाशी केली तर ती बदमाशी काही वेळ सक्सेसफुल होऊ शकते, यशस्वी होऊ शकते, पण काही दिवसांनी तुम्हाला म्हणजे अपयश बघण्याची वेळ येऊ शकते. हे न करता त्यात जर तुमची नीती म्हणजे तुम्ही एथिक्सनी काम केलं, चांगल्या पद्धतीने काम केलं तर तुम्ही नक्की यशस्वी होऊ शकता. आणि शेवटचं दिलं आहे आवड म्हणजे पॅशन.
तर कामाची आवड हे एक यशस्वी उद्योजकांचे सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. त्याला आपल्या कामावर प्रेम करता आलं पाहिजे, असलं पाहिजे. त्यासाठी ते काय करतात, मग अतिरिक्त काम करण्यासाठी सुद्धा तयार राहतात आणि पैशापेक्षाही त्या काम करण्यामधून त्याला जो आनंद मिळत असतो तो त्याच्यासाठी जास्त महत्त्वाचा असला पाहिजे, जेणेकरून त्याचं काम हे चांगल्या पद्धतीने होत असतं. मग त्याच्यासाठी आपण वाचन करणं, त्या संशोधन करणं हे सगळं त्याला करता आलं पाहिजे. तर अशा पद्धतीने आपण आज उद्योजकता किंवा उद्योजक याचे यशस्वी कसं व्हायला पाहिजे याचे गुण बघितले, त्याची वैशिष्ट्ये बघितले, अर्थ व्याख्या बघितला. थोडंसं तुम्ही ते व्यवस्थित ऐका 2-3 वेळा आणि आपल्या वहीमध्ये हे जे मी तुम्हाला स्क्रीनशॉट घ्या मोबाईलमध्ये आणि ते लिहून काढा, मला स्क्रीनशॉट पाठवा व्हॉट्सअप नंबरवर. ठीक आहे, थँक्यू.